करून आणलाय मित्रांनो, बघताय का? बघा बघा, करून आणलाय टीममधून. हा किती महिन्याचा माझा फक्त 12,000 पगार आहे. एका महिन्याला 12,000 पगार भेटतो. म्हणजे मी जरा 4 दिवस कामाला गेलेलो नाही, त्यामुळे जरा थोडाफार पगार कमी आलेला आहे. एवढ्या पगारात घर चालवायचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आत्ता माझी मला बायको गाठ पडली, वाट म्हणजे का बाहेर धुणत होते, तर ती म्हणते माझं दुखतंय, मला नेत नाही दवाखान्यात. तर त्याला नेतो दवाखान्यात, प्रत्येक महिन्याला मी दवाखान्यात नेतो. तुम्हाला बघायचं आहे काय? दवाखान्यात नेतो तिला. सारखी आजारी जशी सारखी आजारी करत. यांचं एक घर आहे, हे आत्ता बांधलेलं आहे. सारखी आजारी पडत असते. हे बघा, आता धुणं धुवायला लागली. काय इकडे धुणं धुते सारखा ना. तर मी आता किचन कट्ट्यामधून आलो. तुम्ही बघत असेल किचन कट्ट्यात आता मी पगार मोजाय बसणार. मोजणार पगार मोजणार नाही, पगार मी हे करणार सगळ्यांचा हे करणार. हे बघा, हिशेब करायला बसलो बघा. हिशेब लिहिला. हा हिशेब पडल 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 पडल. कुठे गेली तू? हिशेब करायला बसला. हा हिशेब लिहिलेला आहे बघा. 10 महिन्याचा हिशेब मला पूर्ण करायला लागतो. आणि हे बघा, इकडे किती बसली बघायला लागले. चालला पगार घेऊन आलोय. तिला बघा आनंद किती झालाय लगेच. किती त्या आनंदानं कमी पैसे होय. पप्पूला कमी 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 मला नाही देत तो. हा मला नाही देत पैसे. आहे की थांब की जरा. तुम बोल नको, थांब जरा, इकडे बोलतोय मी, थांब की. अरे बघा, मी आता असा तसा कसा पण व्हिडिओ करून हा हिशेब मी आता लिहिणार. तर पगार पैसे राहतील तर मला खर्चाला मी ठेवणार. आता ह्याच्या सांगा मला कसं मी करायचं, कसं ॲडजस्ट करायचं. हे एवढे पगार आहेत, त्यामुळे मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही लाईक आणि शेअर करत नाही किंवा सबस्क्राईब करत नाही. तर यात कसं आहे माहिती आहे, तुम्हाला सांगितलं तर बरं वाटतं. मला आता बोलता येणार जास्त, त्यामुळे आता व्हिडिओ मी जरा स्किप करतो. त्याच्या चिठ्ठ्या आहेत ना, ह्या बघा चिठ्ठ्या बघताय का? ह्या चिठ्ठ्या काढतो मी प्रत्येक महिन्याच्या पगारातून. ह्या चिठ्ठ्या काढतो, कोणाकोणाला द्यायचे आहेत, कुठे कुठे भरायचे आहेत, लाईट बिल, पुन्हा केबल बिल, आणखीन काय घरातलं किराणा मालाचं, ते सगळं या चिठ्ठ्यामध्ये भरून मी ठेवतो. आणि ते जसे जसे आपल्याला कुणाला द्यायचे त्या पद्धतीने मी देतो. तर कसं वाटतं माझा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर मला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन असेल तर बेल आयकॉनवरती क्लिक करा. ठीक आहे. ती सध्या मी एकटाच कमवतो आणि वडील कमवतात, थोडंफार मला मदत होते. ते मग कमवायचे बंद झाले तर मला त्रास पण होणार भरपूर. एवढ्या पगारात मी कसं करणार? त्यामुळे आणखीन माझ्या बायकोला काही समजत नाही. मी आता लिस्ट करतो काय काय. आता माझ्या बायकोला काय समजत नाही, तिला लिहायला येत नाही, तिला काही कळत नाही, ऐकू येत नाही. आणि ती अडाणी शिकलेली नाही, दुसरी पण शिकले पण तरी पण काय तिला येत, कारण ती मूकबधीर आहे. तिने 50% त्याचं अपंगाचं कार्ड आहे, UDID कार्ड आहे. तिला काही समजत नाही, काहीच कळत नाही. आता येऊन गेली असती तर तुम्हाला दाखवली असती. तर अशा पद्धतीनं आमच्या घराचं वाटचाल चालू आहे बघा. माझं 2023ला लग्न झालं आणि आता अडीच वर्ष झालं. एक लहान मुलगा आहे, 2.5 वर्षाचा आहे. तो बी इतका बोलायचं लहान असल्यामुळे थोडा बोलतो बोलवडा, लहान असल्यामुळे. अजून ते मोठा वर्ष का माझं होईल 60 वर्ष. हे आली बा, गेली का? हां आली, ही गेली. इकडे जरा हाय कर. ही बघा आहे का? तर हिला कसं कानानं ऐकू येत नाही, तोंडाला जरा बोलते, जरा कळत नाही, बोलबडबड करते. अशा पद्धतीने माझ्या घरातली व्यवस्था चालू आहे. वडील आहेत ते दारू पितात. वडील
पण ते थकल्यामुळे ते आता थकावा दूर करायसाठी दारू पितात. त्यांना किती वेळा सांगितलं दारू सोडत नाही ते सुटणार पण नाही आता. आईला तू कमरे जातात अशा पद्धतीने बघा आमच्या घरात चालू आहे. तर जास्त काय मला समजत नाही कसं बोलावं काय बोलावं. पहिला 2 वेळा दुसरा व्हिडिओ असेल माझा हा, म्हणून मी आता लॉंग व्हिडिओ केला आहे. तर तुम्हाला कसं वाटतो ते तुम्ही सांगा. आता माझा आवाज येणार नाही क्लिअर सांगता येत नाही. आणखीन एक गोष्ट म्हणजे मी मुंबईला होतो भरपूर भावापाशी राहतो. भावापाशी राहता आणखीन तिथं आता त्याला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी अशा पद्धतीने आहेत सगळे. तर त्यांचं धंदा करणार म्हणजे आणि मी कामाला जातो. मी रात्री सकाळी 6 वाजता जातो, 3 वाजता येतो. दुसऱ्या तिथे असलं तर 3ला जाणे बरोबर 11:30 वाजता रात्री यायचं असतं. बघितले हो पांढरा माझं हे पांढरं दाढी पिकली बघ. तुझं काय माझं पांढरं मग हे केस पिकली भाकरी मग येत नाही भाकरी येत नाही तुला? बाबा कुठे बाबा बाबा भाई गेला दाढी बसली दाढी दादा दादा दाढी बसली दाढी दादा दादा मोठं दादा मोठा दादावर गेला. त्यांनीच दादा ए तुला येत नाही भाकरी येत नाही तुला भाकरी येत नाही भाकरी येते भाकरी मी शिकलो करतोय ते. कड कड चल 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 कड कड चल मी उलटे तर प्या हे 500 रुपये भाकरी 500 ₹3 भाकरी पण काय म्हणते कशाला हाक मारते तू? मग हे पाणी पाणी करतो पाणी 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 भरून ठेवतो तर म्हणतो घरात पाणी कमी नाही. पाणी पाणी घेऊन गेला आमचा बाहेर गाडीवरून कोणाच्या फिरायला राऊंड मारतो. येत नाही बोल प्या भाकरी येतो मोठा मला ते येत नाही ते आमची येते चिकट येते वा वाई वाई हे करते प्लेट नाही भाकरी काढायला आमची येत नाही चिकट. पप्पी पप्पी पण नाही वेळे पप्पी वेळे घालते जेवण वेळ जाते मग पप्पी येतं चपाती भाकरी सगळं येतं बरं मोठं बाय बाय. पाचते पाचते मला चला ठेवतो फोन आता बाय मी. बाय बाय चा हा बाबा बायकोला माहिती नाही मी व्हिडिओ चालू केला. लाव. आता भात दिलं तर काढायचं असं काढायचं टाकून द्यायचं वाईट टाकून दे हे टाकून छान हे चांगलं टाकून चांगलं अंदर आल्या चांगलं कर टाकून द्यायचं वाई व्हायचं बरोबर त्याचे हा अजून नाही वाटते वाटते आमची गरम झाला तुम्ही गरम करलं बघ जरा हात लाव हो हो बरं आऊ बसत आऊ बघते आऊ आता गो बरोबर ना हा ना बरोबर अरे बोल लागतो काय नाही लागत हा जरा मग हा जरा पोगा खराब झाला थांब झाड ठीक आहे हे काढ चला हळद बस चला हळद बस चांगलं अंदर मोठं आपलं बस 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 लिंबू का लिंबू 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 का चांगला इकडे कापायची हा जेव्हा भूक लागली
तिखट तिखट कोंबडी मोठा तुला एवढा खा झालं तर बोल त्याकडे खांदा कुठं खूप आहे सुपडं कसं आहे म्हणजे एवढं कसं आहे खाली बसा खाली बसा खाली बसा काय जेवायला हा डबा भरायचं तुला बर की. डबा भर पहिला आईला जेवायला त्याची आई कुठे जेवणार आईला जेवणार आई जेवणार आहे तर नंतर जेवणार आहे की मी इथे जेवणार बाहेर जेवणार आईला हे कुठं खाली बसणार ना वर ए आत बसणार ना बाहेर इथं जागा आहे तुला. ए इकडे घे आत घे आत पाणी नको ना भाजीत जा अरे कुर्टी कशाला ती? पाणी हवा मग पाणी पाहिजे हा असं खायचं नाही ते मग कोरड्यावर नाही जात नरड्यातून जात आण ना पाणी ती जेव पाणी पाहिजे मी ते आड करायचं भाजी चांगलं खाऊन बघ ना खूप बघायच्या मुलं बघायच्या खूप कसं झालं बघ इकडे गरम पाणी करून टाकायचं असतं असं टाकलं असू दे टाक जरा नको नको तर भाई चला जेवण भाई येऊन बोललं भाई जेवलं जेव चल घे बाबा ठेवायलाच तिथे काय भाई जेवण चल काय जेवणार नाही भादे चला भाई हे नको घे आवाज भाजी खाऊन बघ मीठ लागलं भाजी खाऊन चांगलं नाही मीठ कधी कधी किचन कट्ट्याच्या इथे बसून जेवतो कधी कधी खाली बाहेरच्या बाजूला आतमधल्या रूम मध्ये जेवतो आम्ही हे काय